मित्रांनो बघा, तुम्ही ती बातमी पाहिली असेल पेपरची न्यूज. मग आता प्रत्येकाने वाचली ती न्यूज. मग त्यावर बरेच मुलांचे मेसेज आले, की "सर प्लीज या बातमीबद्दल आम्ही वाचलेली, परत तुम्ही सांगा, कारण की आम्ही तुमच्यावर खूप विश्वास करतो." कारण की वनरक्षक भरतीबद्दल तुम्ही जे जे बी मार्गदर्शन केलेलं आजपर्यंत बऱ्याच विद्यार्थ्यांनी हिंमत हरून गेली होती ग्राउंडसाठी, की आमच्या तर ग्राउंड होणार नाही, आता भरती स्टॉप. पण तुमचे व्हिडिओ जर आले ना, तर तुमचे व्हिडिओ आल्यामुळे परत असं प्रोत्साहन भेटतं, की हां, नाही पळलं गेलं पाहिजे, कारण की काही ना काही होईल. आणि ते होतंय. मित्रांनो लक्ष द्या, हे सर्व जे होतंय आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांमुळे होतंय. कारण की आपल्या तुम्ही जर पेपरमध्ये बघा, जेवढे बी मुद्दे आहेत आपल्या व्हिडिओतले, जेव्हाही आपण व्हिडिओमध्ये जे मुद्दे मांडतो तेच मुद्दे जसे तसे आहेत. तसे तसे त्यांच्या मीटिंगमध्ये ते मुद्दे मांडलेले आहेत त्यांनी. कारण का? की मुलं विद्यार्थी वाट बघत आहेत. या भरतीची विद्यार्थ्यांनी पेपर दिलेले विद्यार्थी वाट बघत आहेत. आपण कॉल करून, करून आपण एक मोहीम चालवली होती. वनमंत्र्यांना कॉल करायची. इतके कॉल गेले ते तुम्हाला बघितलं असेल, इतके परेशान झाले होते, की ते नंतर डायरेक्ट सांगायला लागले, तुम्ही तुम्हाला काय मदत लागेल ते सांगा आम्हाला. तुम्हाला काय मदत लागेल ते सांगा आम्हाला. एवढं इथपर्यंत. आणि नंतर तुम्ही बघा तिथले मुद्दे सर्व वाचणार व्यवस्थित, तर तुम्हाला डायरेक्ट डिटेल हां, सर आपण हे व्हिडिओमध्ये मुद्दे किंवा विद्यार्थ्यांनी मुद्दे मांडलेले होते. ते मुद्दे जसे तसे. कारण की हे जे आपले वनमंत्र्यांबरोबर मीटिंगात तुम्हाला कसं काही विद्यार्थी कसं असतात निगेटिव्ह विचार करतात. अरे नाही राहुल सर व्हिडिओ सारखे टाकत आहे त्यांचे व्ह्यूज कमवण्यासाठी या त्या गोष्टींसाठी असे बरेच जणांना वाटतंय. म्हणून मी काय व्हिडिओ आता बघा 3-4 दिवसानंतर. पण नाही ते माझं बी चुकतं कारण की ते मी काही 2, 4, 5, 7 निगेटिव्ह लोकांकरता एवढं 20,000, 18, 19,000 लोकांचं नुकसान करणं हे माझं चुकतंय. मलाही कळालं की नाही मी व्हिडिओ टाकेल. हे 4, 5, 6 लोकं निगेटिव्ह बोलतात. मग त्यांच्यासाठी आपण व्हिडिओ बंद थोडी करता येतील, नाही करता येणार. मग जे मुद्दे आता लक्ष द्या, आपण भेटणार होतो बघा वनमंत्र्यांना. मी कसं आहे, तर यासाठी आमचं झालं पण होतं. आहेत विद्यार्थी, की "सर हो, आपण डायरेक्ट जाऊ वनमंत्र्यांना भेटू आणि त्यांना सांगू, की आमच्या तर वकील लावणं शक्य नाही किंवा आम्ही डायरेक्ट वकील कसं लावू? तुम्ही जे आम्हाला व्हिडिओ कॉल रेकॉर्डिंगमध्ये बोलले होते, की तुम्ही वकील लावा, तुम्हाला पैसे आम्ही पुरवतो, असं करतो, तसं करतो." तर आम्हाला काय म्हणायचं होतं, की आम्ही ते मग त्यांना काही पोहोचले पण मुद्दे, की आम्ही वकील नाही लावू शकत. वकील आम्ही नाही, तुम्ही लावा वकील सरकार. कारण सरकारी वकील गेल्यावर जास्त इम्प्रेशन तुम्ही चांगलं व्यवस्थित चांगला मांडू शकतो मुद्दा पेसा. त्यांनी काय बैठकीत पैसा वगळून बाकीचे निर्णय रिझल्ट लावून आणि त्यांचं प्रक्रिया करणं हे असं त्यांचं ठरलेलं आहे. पण जे पेसामध्ये आहेत ते विद्यार्थी नाराज होऊ नका. असं नाही, वेळ आली हे पूर्ण केसेस सॉल्व्ह होईल, की ज्यांना काही ना काही करून, की ना पेसावाल्यावर थोडा अन्याय केला झाला पाहिजे. आज ते पण नाही होणार म्हणून ते पण घाबरू नका. पेसावाले विद्यार्थी. अरे ही मित्रांनो ही केस डायरेक्टच फायनल करून आणि भरती प्रक्रिया घेतील. कारण की आचारसंहितेच्या आधी ही भरती प्रक्रिया राबवावी लागेल. कारण की आचारसंहितेनंतर प्रचार या त्या गोष्टींमुळे भरती प्रक्रिया होणार नाही. आणि हा प्रेशर आता वरून पण येईल, केंद्राकडून पण येईल आणि राज्य सरकारांना केंद्राकडून पण प्रेशर येईल, की तुम्ही ज्या तुमच्या राज्यात जे रखडलेल्या गोष्टी आहेत, त्या तुम्ही पूर्ण करा. कारण की जेणेकरून आपला जेव्हा प्रचार चालू होईल, तेव्हा या गोष्टींचा परिणाम झाला नाही पाहिजे. म्हणून वरून पण आदेश येईल. कारण की तुम्ही चालू आहे सध्या महाराष्ट्रात जे बी अशांतता चालू आहे किंवा काही गोष्टी भरती प्रक्रिया विद्यार्थी सर्वांकडे लक्ष देऊन या गोष्टी म्हणून तुम्ही पाहत असणार बघा आता डेली अपडेट येते तलाठी भरतीमध्ये सुद्धा काही ना काही चालू राहील. त्यांनी काय करावं लागेल ते पण फास्ट प्रोसिजर TCS लागलेली आहे. कारण त्यांनी बी का रिझल्ट माहिती आहे का त्यांना ही भरती प्रक्रिया प्रत्येक विद्यार्थ्यांनी काही जरी आक्षेप घेतला, तो त्याचं निवारण करावं लागणार अशा सर्व गोष्टी आहेत. म्हणून ते एकदम काटेकोरपणे लावण्यासाठीच ते थोडा वेळ घेत आहेत. आणि आपलं पण तेच. म्हणून दादांनो आपली मीटिंग होतीच वनमंत्र्यांबरोबर. आपले विद्यार्थी आपण जाणारच होतो. पण ठीक आहे त्यांनी काल मीटिंग घेतली. ते जे मांडतायत हो आणि त्यांचा आपला या 9 तारखेला वकील गेला. एक सरळ सुप्रीम कोर्टाला त्यांनी एक नोटीस अर्ज देतील, की सर अशा-अशा पद्धती एवढे विद्यार्थी आहेत, एवढे विद्यार्थ्यांमुळे एका थोड्या याच्यासाठी एवढं नुकसान करणं चांगलं नाहीये. विद्यार्थी प्रतीक्षेत आहे आणि 28 फेब्रुवारीपर्यंत ते जॉइनिंगचं त्यांनी ठरवलेलं ना, ते करतीलच. कारण की आता जे बाकीचे यांचं डॉक्युमेंट चालू आहे, या विद्यार्थ्यांचं जानेवारीपर्यंत सर्व परफेक्ट कंप्लीट होऊन जाईल. त्यांना फक्त नियुक्ती देणं राहील. मग आपलं फॉरेस्टचं काय असेल एकदा रिझल्ट लागला. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा एक प्रश्न आहे कॉल आल्यावरती, "सर रिझल्ट लागल्यानंतर ग्राउंड किती दिवसात होईल?" त्याचा लक्ष दे. ऑलरेडी इथेच आपले 3-4 महिने निघून गेलेले आहेत. बरोबर आहे की नाही दादा? बघ 3-4 महिने आपले निघून गेलेले आहेत. आपल्याकडे दिवस किती राहिलेले आहेत आता? थोडे दिवस राहिलेले आहेत. आता अजून नंतर आपण ऑब्जेक्शन नाही घेऊ शकत ना, की मग यांनी अचानक रिझल्ट लावला आणि लगेच ग्राउंडला बोलवत आहेत. आणि तुम्हालाही माहिती आहे दादांनो, लक्ष द्या. तुम्ही पण
एवढे पण नाही, 18 प्लस वय आहे, एवढं पण आपण सुज्ञ आहेत. 5 किलोमीटर काही विचार कर, एक 15 दिवस महिनाभर ब्रेक घेऊन परत 5 किलोमीटर चालू करणं आणि ते कव्हर करणं एवढं सोपं नाहीये मित्रांनो. म्हणून ही बी गोष्ट 54 प्लस वगैरे ते अजून काहीच निर्णय नाही. 54 प्लस वाल्यांचं काय घेतात, पण जेणेकरून जास्त करून शक्यता आहे मेरिट लागण्याची. कारण की का? कारण की पुढची भरती प्रक्रिया जर फास्ट घ्यायची असेल तर मेरिट लावून, कारण की कमी एकाच 10-15 काहीतरी रेशो ठेवून ती नंतरची भरती प्रक्रिया फास्ट होऊ शकते. म्हणून मेरिटचं 54 प्लसचं अजून काही फिक्स नाहीये. सर्वात पहिले कन्फर्म नाहीये. काही करू शकतं सरकार. जर आवाज परत ते 54 प्लस वाल्यांचा आवाज उठवला की नाही, हे तुम्ही जे आर मध्ये किंवा स्पष्ट केलेलं नव्हतं काय, गुणवत्तेनुसार आहे शब्द गुणवत्तेनुसार, पण त्याचा शब्द आपल्या मराठी ग्रामरमध्ये प्रत्येक शब्दाचा काही ना काही अर्थ निघतोच. म्हणून असं नाही की म्हणून आपण ते शब्दांना ते काही गोष्टी करू शकतो. पण आपल्याला सर्वात पहिले आता गरजेचं आहे की पेसा संदर्भातला काय निर्णय घेऊन आपली लिस्ट येणे, मार्क लिस्ट येणे, या गोष्टी आपल्याला ह्या गरजेच्या आहेत. मार्क लिस्ट वगैरे आली की जेणेकरून आपल्याला हे कंप्लीट दिशा कळून जाईल आणि ते होतेच जाईल. पॉझिटिव्ह श्री स्वामी समर्थांच्या कृपेने पॉझिटिव्ह संदेश चालू आहे, पॉझिटिव्ह गोष्टी चालू आहेत. आणि पॉझिटिव्ह गोष्टी का? आपण सर्व मिळून प्रयत्न करतो या गोष्टीसाठी. बघा, लक्ष द्या, प्रयत्न कुठल्याही गोष्टी प्रयत्न जर आतोटात असले तर 100% स्वामी पण साथ देतात, देव पण सर्व साथ देतात. पण ते प्रयत्न एकदम प्रामाणिकपणे पाहिजे. आणि तुम्ही पाहत असणार आहे, पहिल्या दिवसापासून प्रयत्न करतोय, असं काही नाही की येणार आहे फक्त व्हिडिओ व्हिडिओ व्हिडिओ. आणि जेवढा विश्वास ठेवलेला आहे त्याची जाणीव आहे मला. म्हणून आणि मी दादांनो, उद्यापासून आपल्या नवीन वर्षाची सुरुवात आपण डेली लेक्चरला तुमच्या समोर लाईव्ह येणार आहे. रोज माझ्या प्रिय विद्यार्थ्यांसाठी, जे माझे प्रिय विद्यार्थ्यांसाठी रोज मी 1 तास गणित आणि बुद्धिमत्ता हे टॉपिक शिकवणार आहे मित्रांनो. रोज लाईव्ह येऊ, रोज मित्रांसाठी, जेणेकरून काही विद्यार्थ्यांना, कारण की गरिबीची परिस्थिती, ज्या विद्यार्थ्यांना नाही काही क्लास लावणं पॉसिबल होत, त्यांच्यासाठी मी एकदम सुंदर सुंदर कंटेंट घेऊन येईल, जेणेकरून माझ्या प्रिय मित्राला त्या एक्झाम रिलेटेड आणि त्याच्यातून काही ना काही माहिती भेटेल. कारण की मी कोविडच्या काळात लेक्चर घेतले होते, तर त्यावेळेस कोविडच्या काळामध्ये अशी परिस्थिती होती की विद्यार्थी अभ्यास करत नव्हते. आणि नंतर अचानक पोलीस भरती ढकलली होती कोविडमध्ये. नंतर लगेच सांगितलं की आम्हाला भरती घ्यायची आहे. थोडा वेळ भेटला. जे विद्यार्थी कोविडमध्ये अभ्यास केलेले होते तेच विद्यार्थी सिलेक्ट झाले. ज्या विद्यार्थ्यांनी कोविडमध्ये अभ्यास चालू ठेवला होता तेच विद्यार्थी सिलेक्ट झाले. जे विद्यार्थी खूप मास्टर होते पण त्यांनी ते कोविडमध्ये अभ्यास केला नव्हता, सातत्य नव्हतं, ते विद्यार्थी बाहेर निघाले होते. म्हणून आता जे पण गरीब जे विद्यार्थी असतील, तुमच्यासाठी दादांनो रोज लाईव्ह येणार आहे. आणि एखादा विद्यार्थी, सर लाईव्हला मला नाही कळत आहे, तर तुम्ही काही करा, एकदम थोडीफार फक्त, जेणेकरून डायरेक्ट फ्री मध्ये दिलं तर समोरच्याला किंमत राहणार. थोडीफार फी घेऊन आणि त्या विद्यार्थ्याला ऍप मध्ये जाऊन अजून 1, 1.5, 2 तास 3 तास शिकवेल. दादा नाही, ही कन्सेप्ट अशी आहे, गणित असं आहे. गणित आणि बुद्धिमत्ता माझा सब्जेक्ट दादा, मी तिथं तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल, बाकीच्या गोष्टींचं नाही. कारण की मी माझा सब्जेक्ट, मला फक्त तेवढे 2 सब्जेक्ट एकदम स्ट्रॉंग आहेत माझे आणि एकदम सुंदरपैकी समजावेल. कारण की 6-7 वर्षाचा अनुभव आहे आणि त्या अनुभवानुसार तुम्हाला समजून. आणि त्यातून त्यात उद्या आपल्याला सर्वांना लाईव्ह यायचंय. पहिला दिवस आहे, वर्षाचा पहिला दिवस आहे. आणि लाईव्ह मध्ये, कारण कमेंट मध्ये कसं रिप्लाय होत नाही, लाईव्ह मध्ये सर ते काही प्रश्न विचारा, सर्व प्रश्नांचं उत्तर मी देईल दादांनो. आणि एक फॅमिली म्हणून आपण संभाषण उद्या लाईव्ह मध्ये घेऊ. लाईव्हचं मी टायमिंग सांगेल तुम्हाला, कशा पद्धतीने लाईव्ह मध्ये काय असणार आहे. आणि आपण संभाषण करू. तुमचे जे बी डाऊट असतील, डॉक्युमेंट, मेडिकल, काय डाऊट, सर्व डाऊट विचारा मला, मी तुम्हाला ते लाईव्ह मध्ये सांगेल. कारण ते काय राहील, डायरेक्ट फेस टू फेस संभाषण राहील. कमेंट तुमच्या राहतील, मला समजतील तुम्हाला काय म्हणायचंय काय नाही. आणि ही आनंदाची बातमी आहे, कृपया करून ग्राउंड बंद करू नका. कारण की वेळ कमी राहील, मार्क खूप चांगले पडले तुम्हाला. आणि मी तुम्हाला पॉझिटिव्ह करणारच, ग्राउंड होणारच, घाबरू नका, हे बी सांगून देतो. निगेटिव्ह विचार करून ग्राउंड होणार नाही. अरे लढू, ग्राउंड आणूच, ग्राउंड करूच, ग्राउंडची तारीख येणारच, ग्राउंड होणारच, आणि तुम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये जाणारच, एवढं फिक्स आहे, फिक्सच राहील. म्हणून घाबरायचं नाही, पॉझिटिव्ह राहा, निगेटिव्ह विचार करू नका. हो, कारण की आपल्या एवढं दिवस करून आणलेले ना, आता काय थोड्या निगेटिव्ह विचार करणार. आपलं ग्राउंड होणार, ग्राउंड कोणीच बंद करायचं नाही. आपल्या फॉलोअर्स मध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त वन विभागामध्ये भरती होणारे आपल्या RS अकॅडमी फॉलोअर्स मधले विद्यार्थी असतील. ज्यावेळेस सिलेक्शन झालेले असेल तेव्हा तुम्हाला प्रत्येकाचे फोटो टाकवेल. ते विद्यार्थी मी न मागता ते स्वतःहून मला फोटो दिले, हा राहुल सर तुम्ही वेळोवेळी मदत केलेली आहे, जिथे जे निगेटिव्ह झालं तिथे तुम्ही पॉझिटिव्ह काम केलेले. सर्वात जास्त महाराष्ट्रात 1 नंबरला फॉरेस्ट डिपार्टमेंट, फॉरेस्ट भरती बद्दल चॅनल आपला 1 नंबरला आहे महाराष्ट्राला. सर्चिंग बद्दल बघून घ्या, कुठलाही व्हिडिओ फॉरेस्ट कुठल्याही चॅनलचा बघून घ्या, आणि आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ बघून घ्या. सर्वात 1 नंबर रँकिंगला आपलं चॅनल आहे. आणि का एवढा विश्वास, का रँकिंगला असं उगीच कोणाचं पण चॅनल येत नाही 1 नंबर महाराष्ट्रात.
तर त्यासाठी प्रामाणिकपणे काम करावं लागतं, प्रामाणिकपणे मेहनत करावी लागते. विद्यार्थ्यांसाठी लांब लांब फिरावं लागतं, तेव्हाच ते रँकिंगला 1 नंबरला येतं. आणि रँकिंगला तुम्हीच आणलेले आहेत, तुम्हीच माझ्यासाठी देव आहेत. फक्त आता माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही पॉझिटिव्ह राहा, पॉझिटिव्ह राहा, पॉझिटिव्ह राहा. चुकीचा विचार करू नका. अजून काही माहिती असेल तर मी सांगेन. उद्या लाईव्ह यायचं, लाईव्हचा टाइम सांगून देईल शॉर्ट व्हिडिओ टाकून. तुम्ही सर्वांनी उद्या लाईव्ह यायचंय नक्की मित्रांनो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. जय हिंद.